UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शरण येण्याआधी वाल्मिक कराड उज्जैनसह कर्नाटक गोव्यामध्ये लपला। स्वतःच्या गाडीने सर्व ठिकाणी फिरल्याची माहिती। सीआयडी चौकशीमध्ये महत्त्वाची बाब समोर। वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणामध्ये 14 दिवसांची सीआयडी कोठडी। हत्या आणि खंडणीचं कनेक्शन सीआयडी अधिकाऱ्याचा दावा, तर हत्येचा आरोप राजकीय द्वेषापोटी झाल्याचा कराडच्या वकिलांचा युक्तिवाद। बीडमधील हत्या प्रकरणात वाल्मिक कराड नंतर फरार आरोपी सुदर्शन घुले सीआयडीच्या रडारवर। केजमध्ये घुलेच्या टाकळी गावात सीआयडीचा तपास, आरोपींच्या नातेवाईकांची कसून चौकशी सुरू। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना। पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांच्या नेतृत्वामध्ये एसआयटी काम करणार। 9 पोलीस अधिकाऱ्यांचा देखील समावेश। राज्य सरकारकडून जीआर जारी। वाल्मिक कराड आणि इतर आरोपींची बँक खाती गोठवल्यानंतर तपशीलवार माहिती सीआयडीने मागवली। कराडची बँक खाती परळी आसपासच्या परिसरामध्ये। मसाजोगमधील ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन मागे। आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचं पोलिसांचं आश्वासन। वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल करण्याची मागणी। मसाजोगच्या गावकऱ्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा। बीड हत्या प्रकरणामधला एकही आरोपी सुटणार नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची ग्वाही। बीडच्या घटनेला मराठा विरुद्ध वंजारी रंग दिला गेला। वाल्मिक कुठे लपला हे पोलिसांना माहीत नव्हतं याचं आश्चर्य। प्रकाश आंबेडकरांची टीका। एखाद्या कार्यकर्त्याने किंवा मित्राने गुन्हा केला तर त्याचा थेट संबंध नेत्याशी नसतो। कुणी काही म्हणो, धनंजय मुंडेंचा बीड हत्याकांडाशी संबंध नसावा। दत्तात्रय भरणेंकडून भूमिका स्पष्ट। गडचिरोलीमधील 11 नक्षलवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण। 8 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश। आत्मसमर्पण करणाऱ्यांना पुनर्वसनासाठी लाखोंची रक्कम। 38 वर्ष नक्षली कारवायांमध्ये सहभाग होता। गडचिरोली दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विकास कामांचं लोकार्पण। अहेरी ते गर्देवाडा एसटी बस सेवेचा शुभारंभ। 75 वर्षांनंतर गावात एसटीची बस, तर नव्या हेलिपॅडचंही उद्घाटन। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यामुळे लढाईमध्ये खरी मजा। मराठा द्वेष नसेल तर फडणवीसांनी आरक्षण द्यावं, अन्यथा राज्यामध्ये फिरू देणार नाही, जरांगेंचा पुन्हा इशारा। जळगावातील पाळधी गावामध्ये 2 गटांमध्ये राडा। संचारबंदी लागू। मंत्री गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्यामुळे वाद। नियंत्रण पथकासह पोलिसांचा ताफा तैनात। जळगावच्या पाळधीमधील संचारबंदी तासाभरासाठी शिथिल। नागरिकांना दैनंदिन कामकाज करण्यासाठी संचारबंदी शिथिल। काल 2 गटांमधील राड्यादरम्यान जाळपोळ आणि तोडफोडीची घटना। राजन साळवी ठाकरे गटाला रामराम ठोकण्याच्या तयारीमध्ये। निवडणुकीनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याची भावना। कुटुंबियांमागे पुन्हा एसीबीचा ससेबिरा लागण्याची चिंता, सूत्रांची माहिती। नवीन वर्षामध्ये उद्धव ठाकरेंचं मिशन बीएमसी। 7 जानेवारी ते 9 जानेवारी मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या विभागवार बैठका होणार। बैठकीमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार। 207व्या शौर्य दिनाच्या निमित्तानं विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी। कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभ परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावट। 5000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।